मला वाटतं त्यांनी पहिल्यांदा विचार केला, आणखीनही काहीतरी बोलले तिचं मला कळलं. पहिला विषय असा आहे की आम्ही आमचं हिंदुत्व सोडलेलं नाही. हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं हिंदुत्व आहे. ते हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. आदरणीय उद्धवजींनी अनेक वेळा सांगितलं, मुखात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व गोरगरिबांची चूल पेटवणारं आहे, घर पेटवणारं नाही. त्यामुळे असा प्रश्न विचारताना त्यांना असं विचारलं पाहिजे की आजही नितीश कुमारांनी हिंदुत्व स्वीकारले का? जाहीर करायला सांगा. ज्यांच्याबरोबर तुम्ही बसताय ना त्यांनी हिंदुत्व स्वीकारलंय का? काल परवाकडे मुफ्ती अहमद सय्यद बरोबर तुम्ही जे सरकारमध्ये होतात त्यांनी हिंदुत्व स्वीकारलंय का? तुमच्या एडीएमके बरोबर जे काही मधल्या काळात साठलोट चालू होतं त्यांनी तुमचं हिंदुत्व स्वीकारलंय का? सनातन, तेही सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला अनेक, म्हणजे आता अजित पवार साहेब तुमच्या बरोबर आहेत, बोलले का कधी मी हिंदुत्व स्वीकारलंय म्हणून? तर जरा ते बघा. स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ते बघा. तुमच्या दिव्याखाली अंधार आहे. आमच्या प्रकाशाकडे बघण्याचं धाडस करू नका. करू त्याला कोण काय बघा. याला तर लोकशाही म्हणतात, आम्हाला ती मान्य आहे. त्यांना ती मान्य आहे का विचारा. अशीच टीका आम्ही मोदींच्या बद्दल, आदरणीय मोदी किंवा आदरणीय अमित शहा यांच्यावर केल्यानंतर मात्र मग तुम्हाला झोंबता कामा नाहीये. मग खेळ आहे, तो खेळ आनंद आहे. खरं बघायला बघितलं तर आज देशाची गरज काय, हा जो तुमचा सगळ्या, मी तुम्हा माध्यमांना सांगतोय, काल माध्यमांच्याच विश्वासार्हतेला तडा जाईल असं सगळेजण बोललेत. तो गेलाच आहे मुळात. तुम्ही कंटाळ घेतल्यासारखे नका प्रश्न विचारू. प्रश्न विचारण्याची क्रेडिबिलिटी काय आहे हाही विचार करा. ते कोणत्या कोणत्या काळात कोणाकोणाबद्दल काय काय बोलले असं बोला. आता त्यांच्याचकडे जायचं तर आज जे पक्षात आहेत त्यांच्यासोबत त्या सन्माननीय काय म्हणूया घटनाबाह्य मुख्यमंत्री ते यांच्याबद्दल काय बोललेत ते दाखवा. अजित पवार साहेब यांच्याबद्दल काय बोललेत तेही दाखवा. म्हणजे कळेल ना खरं तर तुमचं हिंदुत्व किती आणि तुम्ही किती बरबटलेले आहात. ते तुमची वैचारिक भ्रष्टाचार आहे. तुम्ही भ्रष्टाचार तर तुम्ही करताच आहात, पण तुमचा वैचारिक भ्रष्टाचार पण झालेला आहे. तुम्ही आला हे ढोंग आहे तुमचं. तुम्ही खरंच कोणती हिंदुत्ववादी नाही आहात. तुम्हाला फक्त निवडणुकांसाठी हिंदुत्ववाद हवा असतो आणि त्याच्यामध्ये त्याची सगळ्यात मोठी गोष्ट वाटते तुम्हाला द्वेष पसरवायचा देशामध्ये. तर ते काम आम्ही नाही करत. द्वेष नाही पसरवत आम्ही. होईल ना. मला अशाची चिंताच वाटत नाहीये. आजही आदरणीय उद्धवजी हिंगोलीला गेलेत. त्यांच्या तिकडे आज हिंगोली लोकसभा मतदारसंघात आणि उद्या सभा आहेत. त्यामुळे या सगळ्या विषयावर परवा तीनही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आमचा समझोता झालेला आहे. सुदैवाने काल प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा कालच्या सभेला आले होते आणि म्हणून मला असं वाटतं तोडगा निघालेला आहे. या 24 तासामध्ये केव्हा तरी होऊन जाईल. ते काय मला वाटतं काल बऱ्यापैकी सगळ्यांनी हा कालच्या जोडो भारत किंवा इंडिया आघाडीच्या सभेला सर्व मान्यवर नेत्यांनी ह्याच्यावर सोड उडवलेली आहे. कोण मेगा इंजिनिअरिंग कंपनी, ते रेड्डी कोणी आहेत त्यांची कंपनी ती आता अलीकडे 5-10 वर्षात निर्माण झालेली. तिला ठाण्याच्या आणि मुंबई बोगद्याचं काम पण त्यांना दिलंय ना, दुहेरी बोगद्याचं. ह्या सगळ्या कंपन्यांवर ईडीने धाड टाकली होती आणि ईडीने धाड टाकल्यानंतर धमकावून त्यांच्याकडनं सगळ्या घेतलेल्या आहेत. माझ्याकडे मेगा इंजिनिअरिंगचं डिटेलच आहे. मेगा इंजिनिअरिंगचं किती कामं तुम्ही त्यांना दिलेली आहेत.